रविवार दिनांक 16 जून 2024 गुन्हेगार नावाचा हिंदी मूवी शॉर्ट फिल्म असेल बहुतेक, कारण 54 मिनिटाची होती आणि फक्त 3 कॅरेक्टर्स. सस्पेन्स मूवी, मर्डर मिस्ट्री. एक रिपोर्टर असते आणि एक पोलीस ऑफिसर असतो. त्यांचं अफेअर असतं आणि पोलीस ऑफिसर आपल्या बायकोला डायव्होर्स देणार असतो. आणि तेवढ्यात त्या रिपोर्टरला, म्हणजे दोघं एकाच ठिकाणी असतात, रिपोर्टर आणि तो पोलीस, आणि तेवढ्यात तिला एका माणसाचा फोन येतो, बन्सल नावाच्या, की मला तुम्हाला एक अशी खबर द्यायची आहे की ज्याच्याकडे तुम्हीच डिझर्व करता, म्हणजे तुमच्यासारखीच रिपोर्टर पाहिजे, तुमच्याशिवाय मी कोणाला देऊ शकत नाही वगैरे असं. पण माझी बायको आजारी आहे, मी तिला सोडून येऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाच माझ्या घरी यावं लागेल, मी तुम्हाला पत्ता माझा मेल करतो. तर ती थोडीशी आडेवेडे घेते, ती म्हणजे कशावरून तुम्ही खरं बोलताय वगैरे सगळे प्रकार होतात, पण शेवटी ती कन्व्हिन्स होते आणि जायला तयार होते आणि पोचते त्याच्याकडे. पाऊस वगैरे भरपूर पडत असतो. तो तिला ड्रिंक वगैरे ऑफर करतो आणि 2दा-3दा आत जाऊन येतो, माझ्या बायकोला बरं नाही, ती झोपली, अरे तिला झोप लागली, तिला तुमच्याशी खूप भेटायचं होतं वगैरे वगैरे, म्हणजे सारखं आत बाहेर करत असतो आणि टाइमपास करत असतो. मग तो म्हणतो, अरे सॉरी म्हणे, मला माझ्या बायकोला गोळ्या पाहिजे होत्या, त्या मी विसरलोच, मी घेऊन येतो. आणि तो असं म्हणायला लागतो की आता मी तुम्हाला, ती म्हणते तू काय सांगणार, कोणती होती खबर? तर म्हणे एक मर्डरच्या याच्यामध्ये, मिस्ट्रीमध्ये 2 जण, एक पोलीस ऑफिसर आणि एक रिपोर्टर पकडल्या जाणार आहे. तर तो म्हणे कोणाचा मर्डर? तर ते म्हणे मर्डर अजून व्हायचा आहे. तर म्हणे कसं काय मग अजून? नाही म्हणे होणार आहे, मर्डर होणार आहे, तुम्हाला कळेलच, आणि त्याचं रिपोर्टिंग तुम्ही करणार. मग मागे तुम्ही इतक्या वर्षापूर्वी रिपोर्टिंग केलं होतं, असं तसं असं सगळं, त्याच्यामुळेच तुम्ही फेमस झाल्या वगैरे सगळे प्रकार होतात. आणि तो परत आत जातो. तर तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि ती दार उघडते, तर तिचा नवरा असतो. तो म्हणजे तू काय इथे करते? ती काय करते मग, म्हणजे दोघं येतात. तो म्हणजे मलाही फोन आला होता बन्सलचा इकडे यायला, आणि हे बोलतच असतात दारात की तेवढ्यात बन्सल येतो. तो सॉरी मला माझ्या बायकोच्या औषध आणायला जावं लागलं, कारमध्ये बघत होतो मी वगैरे. तर त्या याच्यामध्ये त्यांनी एक चाकू आणून ठेवला होता दाराशी, त्या बन्सलनी. आणि तर एकदम हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे कोण आलं म्हणून असं चाकू उचलतो तो, अरे चाल ठेवून द्या, मीच आहे म्हणून ठेवून देतो चाकू पुन्हा. आणि इकडे हाही असं बोलत असतो बन्सल, ज्या प्रकारचा प्लॉट, की इथे समजा जर मी तुमचा मर्डर केला तर वगैरे वगैरे, तर तिला ते थोडंसं विचित्र वाटायला लागते. ती म्हणते तुमच्या ड्रिंकमध्ये मी जर झोपेचं औषध मिसळलं असेल तर, म्हणजे अशा टाईपच्या तो फालतू गप्पा करत असतो. तर तिला ते थोडंसं सस्पिशियस वाटायला लागलेलं असतं. मग हा आत येतो, मग बन्सल आत येतो, म्हणतो बसा बसा. म्हणजे तुम्ही कशा करता बोलवलं? म्हणे तुम्ही मलाही बोलवलं. तर म्हणे पण आम्ही तर बघितलं तुम्ही नसताना, तुमची बायको तर नाहीच आहे, ती खोली तरी कामीच आहे. मग तो सांगतो की तुम्ही मला अजून ओळखलं नाही का? मग ती एकदम म्हणते की अच्छा श्रीवास्तव, म्हणजे काही 12 वर्षांपूर्वी एका माणसाला या पोलीस ऑफिसरनीच पकडलं असतं, म्हणजे मर्डर करताना पकडलं असतं, आणि हिने तो लेख लिहिला असतो, पूर्ण ती स्टोरी लिहिली असते, आणि त्याच्यामुळे ते फेमस झालेलं असतं. तर मग तो सांगतो की ऍक्च्युली तो मर्डर मी केलाच नव्हता, आणि मला उगीच म्हणजे तुम्ही प्रॉपरली हे न करता मला त्या माझ्या गुन्ह्याची शिक्षा झाली. म्हणजे माझी बायको हिस्टरिक होती, तिला अटॅक यायचे सारखे, तरी मी म्हणे खूप सांभाळायचा प्रयत्न केला तिला, पण शेवटी ती खूप म्हणजे हे झाली होती. तर मग मी डायव्होर्स घ्यायचा निर्णय घेतला, आणि त्या दिवशी असंच तिने माझ्यावर एकदम अटॅक केला, म्हणून मग मी जाऊन सांगितलं की वकिलाला की प्रोसेस सुरू कर म्हणून. तर तेवढ्यात ती म्हणजे इतकी व्हायलंट झाली की तिने स्वतःलाच मारून घेतलं. तर मी आलो परत, तोपर्यंत मेलं होतं, आणि तुम्ही मला पकडलं जेव्हा की मी नव्हतोच तिथे. आणि सगळं म्हणे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आणि असं तसं सगळ्याच्या ह्याच्यात तुम्ही मला शिक्षा केली. तरी म्हणे मी विसरून गेलो सगळे, त्या शिक्षा भोगलं. माझ्या चांगल्या वर्तणुकीकरता मला 2 वर्ष अगोदरच सोडलं.
आणि म्हणे आता काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मी तुम्हाला दोघांना बघितलं जेव्हा, तर मग मला माझ्या मनामध्ये बदला घ्यायची भावना जागृत झाली. मग मी पूर्ण 1 महिना रेकी करत होतो म्हणे, तुमची पूर्ण माहिती काढली, काय चाललंय तुमचं, काय नाही. आणि मग मी फुल प्रूफ प्लॅन बनवला आणि त्याप्रमाणे मी आज तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तर तो म्हणतो की कोणाचा खून होणार आहे मग? तर म्हणे झाला पण असेल. तर तो म्हणतो की तुझ्या बायकोचा. मी तुझ्या बायकोला हिच्या घरी, रिपोर्टरच्या घरी यायला भाग पाडले आणि तिथेच तिचा मर्डर करून आलोय. त्या मर्डरमध्ये म्हणजे तेच की तुम्ही दोघं होत असताना ती आली आणि मग तुमचं बिंग फुटू नये म्हणून तुम्ही तिचा मर्डर केला. तर तो म्हणे नालायका, असं काही नाही. आणि तो सारखं मग बायकोला फोन करतो, तर ती काही उचलतच नाही. आणि मग तो म्हणतो की असं होऊच शकत नाही म्हणे, माझी बायको असं नाही करणार. तर तेवढ्यात मग त्याच्या बायकोचा फोन येतो की तू कशाला मला कॉल करत होता इतका वेळ, मी तुला फोन करायचा प्रयत्न करत होते. त्याला इतका राग आलेला असतो पोलीस त्याला की तो त्या बन्सलला गोळी मारतो आणि बन्सल मरतो. पण याच्या अगोदर काय होतं की ह्यांना जेव्हा त्या बन्सलची शंका आली असते तेव्हा यांनीच पोलीस ऑफिसरनी फोन करून पोलिसांना बोलवून ठेवलेलं असतं आणि म्हणतात तुम्ही येऊन फक्त बाहेर थांबा आणि मगच म्हणजे मी म्हणेन तेव्हाच आत या किंवा इशारा झाल्यावरच आत या. तर पोलीस ऑलरेडी आलेलेच असतात आणि ते सगळं ऐकत असतात आणि म्हणजे बंदुकीचा आवाज आल्याबरोबर ते आत येतात. ते सगळं बघतातच सिच्युएशन. बन्सल म्हणतो की मला शेवटी न्याय हवा होता आणि तो मला मिळाला. मी म्हटलं होतं ना तुम्ही 2 म्हणजे रिपोर्टर आणि पोलीस पकडले जाणारे एका मर्डर करता. तो मर्डर माझाच होता म्हणे. मला फक्त न्याय हवा होता आणि तो मी मिळवला. आणि आता तरी मॅडम खरी स्टोरी लिहा असं म्हणून तो लिहित होता. ठीक आहे, म्हणजे तसं छान आहे, शॉर्ट मध्ये आहे. तर चांगलं काम केलं सगळ्यांनी.